शेतकरी बंधूंनो, शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेती फायदेशीर व्हायला मदत होते। शेतकरी शेतात डाळीचं पीक घेतो, मात्र त्यावर प्रक्रिया केली तर त्याला बाजारात चांगला भाव मिळू शकतो। हा आजवरचा अनुभव आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं मिनी डाळ मिल तयार केली आहे। कमी खर्चात शेतकऱ्यांकरता हा पूरक व्यवसाय आहे। या डाळ मिल विषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आहेत अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉक्टर प्रदीप बोरकर। डॉक्टर बोरकर, आपलं मनपूर्वक स्वागत पीकपाणीमध्ये। नमस्कार। नमस्कार डॉक्टर बोरकर, मिनी डाळ मिल निर्मितीच्या मागचा उद्देश नेमका काय आहे? काय फायदा होऊ शकतो शेतकरी बंधूंना? खेड्यात निर्माण होणारे कडधान्य हे खेड्यातच प्रक्रियित झाले पाहिजे, जेणेकरून वाहतुकीचा आणि त्याच्यावरच्या इतर प्रॉफिट्स जे आहेत शहरामध्ये असलेल्या डाळ मिल मध्ये न जाता जर ती खेड्यातच प्रक्रियित झाली तर त्याचा सगळा फायदा हा आमच्या शेतकऱ्यांना मिळेल आणि पर्यायाने आमच्या ग्राहकांना मिळेल, जे 60-70% खेड्यामध्ये राहतात आणि सोबत रोजगार सुद्धा उपलब्ध होईल। या उद्देशाने या डाळ मिलची निर्मिती करण्यात आली। डॉक्टर साहेब, या डाळ मिलची क्षमता किती आहे, काय सांगाल त्याबद्दल? 3 HP वर चालणारी ही डाळ मिल जी आहे आमची खूप प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये याची क्षमता आहे 100 ते 125 किलो प्रति तास तुरीसाठी आणि 125 ते 150 किलो प्रति तास साधारणतः मूग, उडीद आणि हरभऱ्यासाठी आणि इतर कडधान्यांसाठी। आणि याचा उतारा आहे तुरीसाठी 72 ते 75% आणि मूग उडीद साठी 78 ते 80%। हा उतारा सुद्धा वाढू शकतो, कमी होऊ शकतो, त्याच्या रॉ मटेरियलच्या प्रतिवर हा उतारा अवलंबून आहे। ही डाळ मिल शेतकऱ्यांकरता किती फायदेशीर आहे डॉक्टर बोंडे? ही डाळ मिल अत्यंत उपयुक्त आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी। एक तर जागतिक कडधान्याच्या उत्पादनाच्या 75% कडधान्य आपल्या भारतात पिकते आणि त्यातही 50% समप्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होते। आपल्याकडे भरपूर कडधान्य आहे आणि आपण रोजच ते कंझ्युम करतो, खातो, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना डाळ मिल हे अत्यंत उपयुक्त असा व्यवसाय आहे। याच्यामध्ये तुम्हाला जे प्रक्रियेचा खर्च जो आहे तो अत्यल्प आहे। 3 रुपये किलोपेक्षा जास्त खर्च याला येत नाही आणि आपल्याला माहिती आहे की डाळ काय भाव आहे, आज कच्चा माल काय भाव मिळतो। आता सध्याही समजा आपण विचार केला तर 40 ते 50 रुपये कच्च्या मालाचा भाव आहे आणि 80 ते 100 रुपये डाळीचा भाव आहे। एवढा पैसा या प्रक्रियेला लागत नाही। 3 रुपये किलोपेक्षा जास्त याला प्रक्रियेला खर्च लागत नाही। यावरून याच्या वरतून प्रॉफिट किती असेल, नफा किती मिळत असेल याचा अंदाज आपण करू शकता। आज ताळ्यात आमच्या 800 ते 1000 डाळ मिल आमचे शेतकरी वापरत आहेत आणि त्यांची परिस्थिती ही डाळ मिल लावण्यापूर्वीच्या पेक्षा फार सुधारलेली आहे। अतिशय कमी खर्चामध्ये सुरू करता येणारा हा एक चांगला गृहोद्योग आहे, याचा आपण फायदा घ्यावा। डाळ मिल बद्दल आपण बोलतोय, पुन्हा आपण आणखी अधिक माहिती या किफायतच्या डाळ मिल बाबतीत जाणून घेऊयात। डॉक्टर साहेब, ही डाळ मिल शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होऊ शकते, त्याची किंमत काय आहे, सरकारचं अनुदान या डाळ मिलला काही मिळतं का? ही डाळ मिलची किंमत साधारणतः 85,000 आहे आणि विद्यापीठाने जे अधिकृत निर्मात्यांशी सामंजस्य करार केलेले आहेत त्यांच्याकडे ती उपलब्ध होऊ शकेल, ज्यामध्ये श्रीराम असोसिएट्स MIDC अकोला, मादुर्गा प्लास्टिक प्रोडक्ट्स MIDC अकोला, जलाराम इंजिनिअरिंग वर्क्स MIDC अकोला, त्यानंतर एक औरंगाबादमध्ये पण आहे आणि एक अंबाला कॅन्टमध्ये जे प्रसिद्ध ॲग्रोसॉ आहेत ते सुद्धा आमचे अधिकृत निर्माते आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।